शुभ दिवस. काही काही व्यक्तींचा गुडघा दुखतो बघा. आपल्या शरीरातील अनेक सांध्यापैकी सगळ्यात मोठा सांधा असेल कुठला असेल तर गुडघा. मग आपण काय करतो, गुडघा दुखायला लागला की आपण मेडिकल मध्ये जातो आणि पेन किलर वेदनाशामक गोळी घेतो आणि खातो. पण ते तेवढ्या पुरतेच राहतं, 2 दिवस राहतं फक्त. तेव्हा अशा काही मेडिकल मधनं गोळ्या खाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही गोळ्या खाऊ नका. आणि सर्वात प्रथम सांगायचं म्हटल्यास, समजा गुडघा दुखायला लागला तर आधी तुम्ही गुडघ्याला नीट बघा. गुडघा दुखत असताना गुडघ्याला सूज आहे का बघा आधी. आणि जर सूज असेल तर तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, जर तुमच्या गुडघ्याला सूज दिसली तर तुम्ही काय करायचं, युरिक ऍसिड असणारे घटक पदार्थ खायचं बंद करायचं. खायचं बंद करायचं. तर तुम्ही म्हणता युरिक ऍसिड असणारे पदार्थ कुठले, तर युरिक ऍसिड ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे असे पदार्थ म्हणलं तर प्युरिन जास्त असलेले पदार्थ, तसेच सी फूड असणारे पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ जे असतात ते प्रक्रिया केलेले पदार्थ, गोड पेय, गोड आणि थंडगार पेय, फळांचे ज्यूस, गोड पेय, साखरयुक्त गोड पेय आणि फळांचे ज्यूस, तसेच काही डाळी, उदाहरणार्थ मसूर, उडीद, मूग, हरभरा, या 4 डाळीमध्ये आहे ना युरिक ऍसिडचं मुबलक प्रमाण आहे. त्यामुळे ह्या डाळी पूर्णपणे बंद करा. ह्या डाळी पूर्णपणे बंद करा. युरिक ऍसिड जास्त असणारे पदार्थ आपण सेवन केलेले असल्यामुळे आपल्या कोणत्या ना कोणत्या सांध्यामध्ये ते युरिक ऍसिड जमा होत असते बघा. आपल्या शरीरामध्ये अनेक सांधे आहेत. पायाचा गोटा असेल, गुडघा असेल, कोपरा असेल, मनगट असेल, बोटे असतील, असे आपले अनेक सांधे आहेत. मग त्या सांध्यामध्ये युरिक ऍसिड जर जमा झालं, जे आपण आहारातून घेतलेलं असतं, ते युरिक ऍसिड काय करतं, त्या ज्या ठिकाणी ते युरिक ऍसिड जमा झालं असतं ते सांधे काय होतात, दुखतात, तिथे सूज येते. हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच काही काही व्यक्तीचे बघा गुडघा दुखतो बघा, तर काही काही व्यक्तीचा गुडघा दुखतो पण त्याला सूज नसते, आणि काही व्यक्तीचा गुडघा दुखतो त्याला सूज असते. तर ज्याचा गुडघा दुखतो आणि सूज ही बरोबर असते, दुखण्याबरोबर सूज असते, जर गुडघा दुखत असताना सूज असेल, गुडघा लाल होत असेल, तर हे पदार्थ तुम्ही पूर्णपणे बंद करा. प्युरिन जास्त असलेले पदार्थ, शेपूड असणारे पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, गोड पेय, फळांचे ज्यूस आणि आता सांगितल्या डाळी, मसूर, उडीद, मूग आणि हरभरा डाळ पूर्णपणे बंद करा. आणि फक्त रोज नियमितपणे पाणी आणि त्यात लिंबू पिळायचं. पाणी आणि त्यात लिंबू पिळायचं. अत्यंत साधा उपाय आहे. एक ताब्यात पाणी घ्यायचं, त्यात लिंबू पिळायचं आणि ते पाणी प्यायचं. असं दिवसातून तुम्ही 5 ते 6 वेळा करा.
किती 5 ते 6 वेळा. जेवण केल्यानंतर सुद्धा तुम्ही तेच पाणी प्यायचं, लिंबू पाणी. बघा 2 दिवसामध्ये तुमच्या कुठल्याही सांधा राहू द्या, सूज आलेली असेल, मग तो गोटा असेल, पायाची बोटे असतील, हाताची बोटे असतील किंवा गुडघा असेल, ती सूज तुम्हाला कमी झालेली दिसत. तुम्हाला प्रत्यक्ष पाहता आणि तुमच्या वेदना सुद्धा कमी होतील. कारण ह्या सांध्याला किंवा गुडघ्याला, हाताच्या बोटाला वेदना होत्यात आणि सूज आलेली असते ना, ते त्याला कारण फक्त एकच कारण असतं की युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे तुमचे सांधे दुखतात आणि सुजतात, कधी कधी लाल हे होतात. तेव्हा फक्त तुम्ही एवढं जर केलं ना, लिंबू पाणी दिवसभर प्यायचं, जेवण केल्यानंतर तेच पाणी प्यायचं, लिंबू पाण्याच. आणि काय होतंय, सूज आपोआप कमी होती. 2 दिवसात तुमची सूज कमी व्हायला लागते. करून बघा परत तुम्ही. गुडघा दुखायचं राहील, गुडघ्याची सूज उसरेल आणि लालसरपणा जो आलेला असेल तो देखील नष्ट होईल. फक्त युरिक ऍसिड असणारे पदार्थ तुम्ही बंद करायचे, सेवनामध्ये बंद करायचे. आता पिवरून जास्त असलेले पदार्थ म्हणजे मांस, लाल मांस, सी फूड्स. प्रक्रिया केलेले पदार्थ कोणते? तर चिप्स, फास्ट फूड, मांस, पॅकिंग केलेले पदार्थ, तेल, साखर, मीठ, असे कितीतरी पदार्थ आहेत की जे प्रक्रिया केलेले असतात, ते टाळायचं. कमी प्रमाणात वाटलं तर घ्या, पण शक्यतो टाळलेलं चांगलं, गुडघ्याची सूज आणि वेदना कमी होईपर्यंत. गोड पेय अजिबात पिऊ नका. गोड पेय, थंड पेय, पॅकिंग असणारे पदार्थ पूर्णपणे बंद करा. फास्ट फूड पूर्णपणे बंद करा, खाऊ नका, अजिबात खाऊ नका. पॅकिंग केलेले पदार्थ, चिप्स असतील, असे पॅकिंग केलेले पदार्थ कितीतरी आहेत. तेव्हा हे पॅकिंग केलेले पदार्थ, बाटलीबंद पेय, गोड पेय अजिबात पिऊ नका. पॅकिंग असणारे पदार्थ अजिबात खाऊ नका. तेल, साखर, मीठ कमी प्रमाणात घ्या. आणि डाळी म्हणजेच मसूर, मूग, उडीद आणि हरभरा पूर्णपणे बंद करायचे. ह्याच्यामुळे तर तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या सांध्यामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं असतं. जो तुम्ही हा अशा स्वरूपाचा आहार आधी घेतलेला असतो, जे तुम्ही विसरलेले असतात, आणि ते जमा झालं तुमच्या सांध्यामध्ये की तो सांधा, मग हाताची बोटे असतील किंवा गुडघा असेल, त्याच्यामध्ये ते युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं असतं आणि म्हणून त्या वेदना होतात आणि सांधा सुजतो आणि लाल होतो. आणि तुम्ही जर घरच्या घरी जर हा प्रयोग केला, युरिक ऍसिडचं प्रमाण वाढवणारे पदार्थ जे आहारामधून घेतले नाहीत, तर तुमच्या गुडघ्याची सूज किंवा इतर सांध्याची सूज आपोआप कमी होईल. इथं सेरियम युरिक ऍसिड टेस्ट सुद्धा करण्याची गरज नाही. युरिक ऍसिडची पातळी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी ही जी टेस्ट आहे ते सुद्धा करण्याची गरज नाही. तुम्ही हा घरच्या घरी उपाय करून पहा. एक करायचं, गुडघा दुखला की माणूस मेडिकल दुकानात जातो, मरण्याच्या गोळ्या औषध घेतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या, ते टेस्ट करतील, नंतर त्याच्यावर निदान हे करतील, गोळ्या देतील. तेव्हा गुडघा दुखतो याला अनेक कारणे आहेत. गुडघा का दुखतो याला अनेक कारणे आहेत आणि त्या कारणानुसार तो उपचार केला, तो उपाय केला तरच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे.
मग आता मी सांगितल्याप्रमाणे जर तुमचा गुडघ्याला दुखत असेल, पण जर दुखत असेल तर पहिल्यांदा बघायचं सूज आहे का बघायचं, गुडघ्याला सूज आहे का बघायचं. हाताची बोट तुमची दुखत असतील तर देखील, हाताची असू द्या किंवा पायाची असू द्या किंवा पायाचा गोठा असू द्या, कुठलाही सांधा राहू द्या, मनगट असेल, जर वेदना व्हायला लागल्या, दुखायला लागला, तर पहिल्यांदा आधी काय बघायचं आपण, त्या सांध्याला, कोणत्याही सांध्याला सूज आहे का बघा. समजा हाताची बोटे दुखत असतील, असं होत नसेल तर आधी सूज आहे का बघा, गुडघ्यालाही सूज आहे का बघा. जर सूज असेल तर 101% युरिक ऍसिडचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं आहे. इथं श्रीयम युरिक ऍसिड टेस्ट करायची गरज नाही, फक्त हा उपाय करा, तुम्ही करून पहा. युरिक ऍसिड वाढवणारे खाद्यपदार्थ पूर्णपणे बंद करा आणि लिंबू आणि पाणी दिवसातून 5-6 वेळा प्या. ह्याच्यामुळं तो काय होईल मग का, ह्याच्यामुळं युरिक ऍसिड हे लघवीच्या वाटे बाहेर पडण्यास मदत होईल. जे तुमच्या सांध्यामध्ये, शरीरामध्ये युरिक ऍसिड जमा झालेलं आहे, ते लघवीतून लघवी वाटे युरिक ऍसिड बाहेर पडेल. त्याच्यामुळे शरीरातील सांध्यातील युरिक ऍसिडचे प्रमाण आपोआप कमी होईल, सूज ही कमी होईल आणि वेदना ही कमी होतील. पण ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. तेव्हा ही काळजी तुम्ही जरूर घ्या. तुमच्या शरीरातील कुठलाही सांधा दुखल्यास पहिल्यांदा फक्त एकच बघायचं, सूज आहे का बाबा. आणि जर सूज असली तर दुसरा कुठलाही उपाय करायची गरज नाही, फक्त लिंबू पाणी प्यायचं दिवसभर. बरोबर लघवीतून युरिक ऍसिड बाहेर पडतं आणि तुमच्या सांध्यातील युरिक ऍसिडचं पातळी कमी होते आणि मग सांध्याची सूज उसरते, लालसरपणाही कमी होतो आणि वेदनाही कमी होतात. मनाने कुठलेही मेडिसिन अथवा गोळ्या औषध घेऊ नका, डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या. तेव्हा कुठलाही शरीराचा सांधा दुखत असल्यास हा उपाय तुम्ही जरूर करा. कुठलाही, हाताचे बोटे दुखत असतील, पायाचे बोटे दुखत असतील, मनगट दुखत असेल, सर्वात मोठा असणारा साधा गुडघा दुखत असेल, तेव्हा फक्त एक बघायचं आधी सुरुवातीला, बाबा तिथं सूज आहे का. सूज असेल की लगे हा उपाय करायला काहीही हरकत नाही, कारण ही सूज युरिक ऍसिडमुळे वाढलेली असते. आणि तुम्ही जर पाणी भरपूर प्याला, लिंबू लिंबू मिसळून, लिंबू आणि पाणी भरपूर जर प्याला दिवसातून 5-6 वेळा, तर तुमची सूज 101% कमी होण्यास मदत होईल. कुठलाही सांधा तुमचा राहू द्या, वेदना कमी होतील, सूज कमी होईल, लालसरपणा कमी होईल. कारण हा आजार, याला इंग्लिशमध्ये गॉट म्हणतात, आमॉथ. जर तुमची वेदना मुक्त राहायचा असेल तर हा उपाय तुम्ही जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर कोणाला असा त्रास असल्यास त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जरी हा त्रास नसला तरी हा व्हिडिओ शेअर करा. कारण असा आहार घेतल्याने आपल्याला इतर सांध्यांचा किंवा गुडघ्याचा त्रास होणार नाही, त्यासाठी ती काळजी घेते आणि अशा पद्धतीचा उपचार करते. म्हणून हा व्हिडिओ त्यांना जरूर शेअर करा. आणि आपण स्वतःही हा उपाय कराय काहीही हरकत नाही. हा, तुम्हाला जर नाही फरक पडला तर तुम्ही तज्ञ डॉक्टरांना भेटू शकता. पण स्वतःहून मेडिकल मध्ये जाऊन गोळ्या घेणं
त्या खाणं, त्या गोळ्याचं कसं असतंय, 2 दिवसात गोळ्या खाल्ल्या की एका दिवसात राहते, पण परत जैसे थे. तर त्या रोगाच्या मुळाशी जाऊ त्याच्यावर उपाय करणं अतिशय चांगलं असतं. बाबा आपले सांधे दुखतात, सुजतात, लाल होतात, मग तू कुठलाही सांगतो, गुडघाच घ्या ना. दुखतो गुडघा, का दुखतो? तर त्याचं मूळ कारण शोधलं पाहिजे. त्याचं मूळ कारण शोधलं पाहिजे की बाबा हा गुडघा युरिक ऍसिडचं प्रमाण वाढल्यामुळे दुखतो, का हाडाची झीज झाल्यामुळे दुखतो, का इतरही कारणे काय आहेत. त्या कारणांचा शोध घेऊन त्याच्यावर उपाय करणं हे महत्वाचं असतं, लक्षात ठेवा. काही काही पेशंटना गुडघ्यातून कटकट असा आवाज येतो, तेव्हा ते कारण वेगळं असतं. गुडघ्यादुखीला अनेक कारणे असतात, त्यापैकी मी आज एक कारण सांगितलं आहे, ते म्हणजे युरिक ऍसिड. जर तुमच्या सांध्यांना सूज असेल तर ते सांधे दुखण्याचे मूळ कारण म्हणजे युरिक ऍसिडचं वाढलेलं प्रमाण. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.